लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहत आहोत एलसीडी स्ट्रायकरला अक्षय शेडगे पहिला बॉल फेस करतील. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मारो पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो पण जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले. वा प्रसादने जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आता रोहन आणि अक्षय हे दोन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन प्रणित माधव. खूप महत्वाची मॅच आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पार्थ उभा राहा तिथे. एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. आज शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल. लालबाग क्रिकेट धमाकामध्ये सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्व आमचे उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बंद ग्राउंडचं क्रिकेट सातत्याने खूप वर्षापासून मुंबईतलं एक क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट. या बॉल स्क्वेअर कट खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. डिक्लेअर झोन मध्ये मात्र रन्स मात्र सिंगलनी पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. अक्षय शेडगेला माहिती आहे की क्रुशल मॅच आहे आणि डू ऑर डायची मॅच आहे. त्यामुळे लीग मॅचचा फॉर्मॅट वेगळा आहे. डू ऑर डायचा जेव्हा आपण खेळत असतो मॅचेस त्याचा एकदम प्रेशर वेगळा राहिला आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा स्कोअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय उसळी घेणारा बॉल पाहिजे होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. सुशांत लोटनकर उभा राहा तिथे. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. लालबाग क्रिकेट धमाकाचा शेवटचा दिवस. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. गुड बॉलिंग. प्रणीत एक जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत थांबून ठेवलं गेलं बॅटरला. निर्णायक मॅच असणार आहे. दोन्ही संघ फाईट करतात मात्र एलिमिनेटर राऊंड खेळत आहेत. जो संघ जिंकेल तो पुढे खेळ, जो हरेल त्याला मात्र क्रीडा स्पर्धा सोडावी लागेल. या बॉलवर देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जर पाहिलं तर 5 या धावसंख्येवरती स्थिर आहे. व्यावसायिक क्रिकेट वेगळं आहे. जेव्हा स्थानिक क्रिकेट खेळत असता, इंटर प्रीमियर लीग खेळत असता तो एक प्रेशर वेगळा राहिलाय. महाराष्ट्र म्हणजे एक टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा ग्लॅमर आहे. त्याच्यामध्ये मुंबईचा मोलाचा वाटा आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट आखाती राज्यांमध्ये, आखाती देशांमध्ये जाऊन पोहोचलं. त्यामुळे मुंबईकरांचा एक मोलाचा वाटा आहे. आणि आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विविध प्रकारे विविध भागात हा खेळ खेळला जातो. आज सर्व घरातून देखील आमचे काही नागरिक या मॅचचा आनंद घेण्यात आलेत. महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम. थँक्यू. क्रिकेट रक्तात क्रिकेट आहे. सकाळी क्रिकेट आहे, दुपारी क्रिकेट आहे, रात्री क्रिकेट आहे. मुंबईकरांना कधीही बोला क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईकर तयार आहेत. लॉकडाऊन मध्ये पण खेळायचो, पोलीस आले की पळायचो, परंतु क्रिकेट खेळायचो. क्रिकेट कधी बंद होणार नाहीये. सर्व आमचे मित्र देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. एलईडी स्क्रीनवर आपण पाहू शकतो. उद्या ऑफिसला नाहीये, उद्या सुट्टी आहे. 26 जानेवारी आहे उद्या. गर्व आहे सर्वांना की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. यावर देखील आफ्टर ट्रॅकर बॉल 1 बाउन्स निघून जाईल. आपण पाहिलं तर रन्स मिळतील. तिकडे सिंगल. फिल्डिंग टीमचे स्लेजिंग बघून मला ऑस्ट्रेलिया टीमची आठवण झाली आहे. प्रत्येक बॉलवर त्यांची अगदी आवाज चालू. हेच क्रिकेट आहे. मुंबईचं गडसी क्रिकेट आहे. खेळायचं असेल तर हिमतीने क्रिकेट खेळावं लागेल. या बॉलवर आपण पाहिलं तर उसळी घेणारा बॉल पाहिला गेला. तिकडे आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय. जबरदस्त पिचिंग करत असताना येईल डॉट बॉल. चेक आणि या ठिकाणी आगमन होत आहे आमचे मित्र माननीय श्री अक्षयजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. अक्षयजी शिंदे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉलवर पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलंय. जबरदस्त पिचिंग करत असताना आयुष.
आयुषने हलकासा बॉल मात्र बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. साधा पास झाले धाव फलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा दिवस 3 दिवस सर्वांनी आपण पाहिलं तर या क्रिकेटचा आनंद घेतला. या बॉलवर टॉस केला गेला बॉल या बॉलवर उडवला गेलाय. रन्स मिळतील 2. लालबाग क्रिकेट धमाकात शेवटचा दिवस एक भव्य दिवस आयोजन एक क्रुशल मॅच पाहायला मिळते. एका साइडला रॉयल स्टायलेंस त्यांच्या विरुद्ध टीम विघ्नार्था. बॅटिंग करत असताना विघ्नार्था बॉलिंग साठी आपण पाहतो रॉयल स्टायलेंस. डू ऑर डायची मॅच करो या मरो. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा फिरवला गेलाय परंतु आता व्हाईट बॉल. 2 बॉल जबरदस्त आले परंतु इकडे आपण पाहिलं व्हाईट बॉल. सर्व प्रतिनिधी या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान लालबाग. 9 धावा झाले धाव फलकावरती. या बॉल देखील फिरवला गेलाय ऑन द राईस. एक जबरदस्त टायमिंग करत असताना रन्स तिकडे देखील मिळतील आपण पाहिलं तर 2 धाव फलक आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस. मोठा वीकेंड होता त्यामुळे मुंबईकरांनी हा वीकेंड एन्जॉय केला. ट्युजडेला सर्वांना ऑफिसला जायचं आहे. सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस सुट्टी आल्यानंतर सर्वांनी प्लॅनिंग केलं त्यामुळे ही टुर्नामेंट पण ऑर्गनाईज करण्यात आली आणि आज भव्य दिवस आयोजन. या बॉल देखील पुन्हा एकदा फिरवला गेला. गुड बॉलिंग. वाह जबरदस्त पिचिंग करत असताना आयुष. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11 रन झाले धाव फलकावरती. चेक चेक व्यासपीठावर हा विशेष सन्मान केला जातोय. अनुपम अपार्टमेंटचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. यशी परब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि अनुपम अपार्टमेंटच्या या सर्व पदाधिकाऱ्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय. मनपूर्वक आभारी असणार आहे. असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. आपण वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. धन्यवाद. ओव्हर यू कॉम्बॉक्स. दोन ओव्हर 11 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे. मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. आज सर्व मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत. बॉलिंग साठी प्रसाद साळवी यांना आमंत्रित केलं गेलंय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दिवस आहे क्रिकेटचं आयोजन. या बॉलवर फुलर लेंगचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्हाईट बॉल. मुख्य व्यासपीठ आपण पाहतो. एलईडी स्क्रीन. हे आयोजन असं क्वचित अशा क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्यातले हे लालबागचं आयोजन भव्य दिव्य. तिसरी ओव्हर चालू आहे. यावर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन मिळेल. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. 13 रन झाले धावफलकावरती. सर्व मित्र देखील एलईडी स्क्रीनवर पाहू शकतो ज्यांनी 3 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि मग त्याच्यामध्ये 3 दिवस टुर्नामेंट परंतु मागील 3 महिने मेहनत खूप महत्वाची आहे. 3 महिन्याचं प्लॅनिंग. 3 मित्र बातचीत चालू एलईडी स्क्रीनवर त्यांना पाहू शकतो आपण. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि
सेलिब्रेशन केलं जात आहे. रनआउटच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. डीजे सर्व आमचे प्रेक्षक वर्ग देखील प्रेक्षकांसाठी देखील क्वचित क्रीडा स्पर्धा असतात तिथे प्रेक्षकांना बसून मॅच बघण्याची. त्यामुळे या आयोजनाचं मी एक अजून कौतुक करेल की प्रेक्षकांची देखील इकडे हात दाखवतो मित्रा. तुला दिसला पण तू पण टुर्नामेंट लक्षात ठेवशील. आमचं लहान मुलं देखील अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. खुश झाले ते की आम्ही टीव्हीवर दिसतोय. पिक्चरमध्ये कधी काम करायला भेटलं तर काम पण तुम्ही करू शकता. टीव्हीवर तुम्ही दिसताय. चेक चेक आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री दर्शनजी एकावडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. दर्शनजी एकावडे साहेब आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि एक आनंदाची बातमी आहे. या मॅच मध्ये जो फलंदाज लगातार 3 बॉलवर 3 षटकार ठोकणार त्या खेळाडूसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारी सदस्य आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये ज्यांचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतो असे समीरजी मावळे यांच्याकडून रोख रक्कम 21,000 रुपये पारितोषिक दिला जाईल या खेळाडूसाठी. केला जाईल. अध्यक्ष माननीय श्री कृष्णकाजी मणियार यांना विनंती असेल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव आणि त्याचप्रमाणे शिवसेना शाखा क्रमांक 204 चे उपशाखा प्रमुख माननीय श्री राजनदादा कोतवडेकर यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. दादांचं नेहमीच सहकार्य असतं. प्रत्येक कार्यामध्ये राजनदादांचं आमच्या सोबत सहकार्य लाभलंय आणि त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय.
माननीय श्री राजनदादा कोतावडेकर यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. GW खामकर मसाले, संपूर्ण भारतभर ज्या मसाल्यांची चव घरोघरी पोहोचली आहे असे संजोगजी खामकर यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संदेशी परब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद संजोगजी खामकर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. पुढचा सन्मान केला जाईल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये जो संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो अशी विस्मया ओमकार मालाडचे सर्वेसर्वा समीरजी मावळे यांचा देखील विशेष सन्मान गणेशजी जानवलकर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. समीरजी मावळे साहेब त्यांची उपस्थिती आणि 21,000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाईल फलंदाजाला. जो फलंदाज 3 बॉलवर 3 षटकार ठोकणार त्याच्यासाठी हा पुरस्कार असणार आहे. पुढील सन्मान केला जाईल मंडळाचे मानद सचिव माननीय श्री सुशांतजी जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आमचे मित्र अक्षयजी शिंदे यांचा देखील हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. अक्षयजी शिंदे यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. हे सर्व दिग्गज आज व्यासपीठावर उपस्थित राहिलेत. या सगळ्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. सर्व मान्यवरांचं विशेष आभारी असणाऱ्या आयोजन समितीच्या माध्यमातून आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. तसंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. चला मॅच ऑफिशियल्स लगेचच आपण आपला निर्णय कळवा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय माननीय श्री संजोगजी खामकर साहेब, राजनदादा कोतवडेकर, समीरजी मावळे, अक्षयजी शिंदे आणि सर्व मान्यवर आज उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. अगदी GW खामकर मसाले संपूर्ण भारतभर ज्या मसाल्यांची चव अक्षरशः घराघरामध्ये जाऊन पोहोचली आहे असे GW खामकर मसाल्याचे सर्वेसर्वा माननीय श्री संजोगदादा खामकर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमान सचिव माननीय श्री राजनदादा कोतवडेकर आणि त्याचप्रमाणे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य समीरदादा मावळे आणि अक्षयजी शिंदे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026-16 पर्वामध्ये. आणि त्याचप्रमाणे नवजवान सेवा मंडळाचे हे सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या सगळ्यांना विनंती आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. LCD 2026 16व्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुबोध सर आपण लगेचच डिसिजन कळवा प्लीज, कारण वेळेचं देखील बंधन आहे. जो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तो निर्णय अंतिम राहील. ऑलरेडी आयोजन समितीची सूचना आली आहे या आधीच्या मॅच मध्ये. येस ओ टू यू कॉम्बॉक्स. सागरजी मोरे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. हॅलो, मॅच चालू करा. मॅच सुबोध सर, मॅच चालू करा. मॅच चालू करा. फेअर डिलिव्हरी आहे. अरे मगाशीच मी सांगितलं होतं ना, मगाशीच मी सांगितलं होतं. भाई मॅच चालू करा. मॅच चालू करा. चला मॅच चालू करायची आहे, कारण की अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला.
अक्षय अक्षय
पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल. लेट्स प्ले. 13 रन्स वरती मॅच थोडीफार मात्र डगमगताना पाहिली गेली, परंतु मोठा स्ट्रोक केला तर मॅच बनू शकते. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, दडपण निर्माण केलं गेलं, येईल डॉट बॉल. बॉलीसाठी प्रसाद. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हवाई सफर, बॉल जाईल, आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पार, परंतु धावा मिळतील तिकडे 4. वाह. टायमिंग करत असताना रोहन पहिला बॉल वाईट आलाय. एक मिनिट थांबा दादा, तुम्ही पण एवढ्या वेळ मध्ये घेतला त्यामुळे ते पण कन्फ्युज झाले. 1 मिनिट थांबा. नो ज्ञानदीप. अंपायर किती बॉल झाले? वन टू गो आहे. शेवटचा बॉल बाकी आहे मित्रा. या बॉल देखील आपण परत वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त केली गेली. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाले. 17 रन झाले धावफलकावरती. हॅलो वेवन, मी केला जातोय. नवजवान सेवा मंडळाचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. माननीय श्री परेशजी यादव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. नवजीवन सेवा मंडळ आज मात्र या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल.
आज सगळ्यांनी ही स्पर्धा पाहिली. काही प्रेक्षकांनी ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतला, काही प्रेक्षकांनी मैदानामध्ये उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतला. सर्व मान्यवरांनी देखील उपस्थिती दर्शवली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. यस, व्हॉट यू कॉम्बॉक्स सागरजी मोरे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सोहमवर चौधरी गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 ओव्हरमध्ये 17 रन झाले धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. एलिमिनेटेड ही मॅच आपण पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. बॅटिंगसाठी आपण पाहता स्ट्राईक एंडला सतीश, नॉन स्ट्राईक एंडला रोहन. सेव्हन्टीन 17 रन विकेट आहे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा मात्र फटका बसताना पाहिला गेलाय. सोहम राऊतने पण मात्र हा बॉल चांगल्या अंदाजामध्ये पिचिंग करत असताना येईल डॉट बॉल. हे ग्राउंड असे की इकडे कधी कधी हाय स्कोर पण होईल, कधी कधी लोअर स्कोरिंगची पण मॅच पाहायला मिळेल. परंतु कधी कधी चेस होतील, कधी कधी डिफेंड पण होताना पाहायला मिळेल. क्रिकेटला 2 बाजू जसे, नाण्याला 2 बाजू जसे, क्रिकेटला पण 2 डाव आहे. पहिला डाव चालू आहे. 17 रन्स वरती 1 विकेट गेली आहे. या बॉल देखील बॉलला थोडं वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय. समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. रन्स मिळतील मात्र तिकडे 2. धावफलक 2 ने पुढे जाईल. 19 रन झाले धावफलकावरती. लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहत आहोत. आज शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 3 दिवस आपण पाहिलं तर सातत्याने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. दिवस रात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर सतीश. या बॉलला देखील बॅटची एज घेतली गेली. मला तसा बॅटवर येत नाही. बॉल खेळाडू आले तिकडे. जबरदस्त थ्रो केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता परंतु जबरदस्त फेकी केली तिकडे प्रणीतने. गुड थ्रो प्रणीत. खूप जबरदस्त थ्रो केला प्रणीतने. एफर्ट्स घेतले तिकडे. 20 रन झाले धावफलकावर. 4थी ओव्हर चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर क्वालिफायर 2 आणि त्यानंतर मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. टायटल जिंकणं गरजेचं आहे. आलेले सर्व खेळाडू, सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, सर्व आमच्या महिला भगिनी, पुन्हा एकदा सोहम या बॉलवर समोर उडवला गेलाय. वा, स्टँड अँड डिलिव्हर्ड. परंतु लक नाहीये. रोहन फक्त घरातून येताना बॅट घेऊन आलाय. सो लक त्याचं नाहीये. लक पण पाहिजे तुमच्या सोबत कुठल्याही फील्ड मध्ये. एज्युकेशन तुम्ही करा, ऑफिसची फील्ड असू दे, क्रिकेट, कुठल्याही फील्ड मध्ये तुम्हाला लक पाहिजे. कुठली गव्हर्नमेंट एक्झाम देतात तरी तुम्हाला लक पाहिजे. सो लक असेल तर तुम्ही. आमची लहान भगिनी पण इकडे मॅचचा आनंद घेते. ट्वेंटी 22 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 रन धावफलक पुढे जाईल. 24.
24 रन झाले धावफलकावर. 35-40 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे. ते फायटिंग टार्गेट असू शकतं. लालबाग क्रिकेट धमाका. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सोहम राऊत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत रोहन. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत. जबरदस्त मॅच, फायटिंग मॅच. या बॉल देखील ऑफ ब्रेक, फटका फसला गेला. खेळाडू तिकडे पोहोचतायत आणि कॅच सुटली आहे. वेल ट्राय, जबरदस्त ट्राय केले तिकडे आयुषने. आयुष लांबून आला बॉल वरती, म्हणजे दादरवरून तो लालबागला आला कॅच पकडायला, परंतु त्याची कॅच थोडी सुटली. वेल ट्राय. रन झाले आता 25. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक झालाय 25 या धावसंख्येवरती स्थिर आहे. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे. 10-12 रन्स करावे लागतील. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रणीत, लहान भगिनी देखील आमच्या मॅचचा आनंद घेते आज. क्यूट स्माइल केली तिने, मी पण टीव्हीवर दिसली आहे. प्रणीत वर मात्र इकडे जबाबदारी दिली गेली आहे. प्रणीतची आई आणि बहीण देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हे स्थानिक क्रिकेट आहे आज. या बॉल हाफ ट्रॅकर बॉल अतिशय वेगाने पाहिला गेलाय, परंतु वाईट बॉल. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. कीपर कॉन्फिडन्स मला थोडा कमी वाटतोय. बॉलरचा आपण पाहिलं तर कॉन्फिडंटली त्यांनी रिव्ह्यू घेतलाय, परंतु बघा कधी कधी जे प्लेयर्स असतात त्यांना कॉन्फिडन्स असतो हा बॉल वाईट नाही, तू रिव्ह्यू घे. कधी कधी विराट कोहली पण बघतो इकडे तिकडे की विराट रिव्ह्यू घेऊ की नको, त्यामुळे पण रिव्ह्यू. बहुत अच्छे गड़े रहो तुम्ही फिल्डिंगला राहा सगळे नाही जो देईल तो आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी बदलला तरी पण मला मान्य आहे. राजन एक बॉल घट्ट राहा, तुझा भाव आहे तुझ्याकडेच देणार. चेक केलं जाईल. आपण चेक चालू आहे आपली टेक्निकल टीम. शाबाश शाबाश बॉस शाबाश. वाईट कसं टाकताय, बॅटिंग टाका सांगा ना. घुसतोय कशाला, घुसून पण भेटत नाही तर काय. हां म्हणजे याला बॅटिंग देऊ आम्ही. बहुत अच्छे नाही यार डाउटफुल आहे. तो एंगल चेक कर. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 26 धावा झाले धावफलकावरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच तर ग्राउंड फील्डिंग नीट ऑन द डबल ना अभी पाहिजे, सिंगलचा डबल नाही कन्वर्ट व्हायला पाहिजे.
हॉल हॅलो हॅलो कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर आता शेवटची ओव्हर देखील निर्णायक असणार आहे. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 28 धावा झाल्या त्या फलकावर एक विकेट गेले. एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 35+ रन जर झाले मॅच बघायला दुसऱ्या डावमध्ये पण बघायला मजा येईल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज प्रणित माधव या बॉलवर समोर टाकला होता, थोडा मिस केला गेला. नाराज असतील बॅटर स्वतःवरती. रोहन नाराज आहे स्वतःवरती कारण की समोरची पिचिंग होती. हा बॉल जर चांगला टायमिंग करू शकला असता तर एक मोठा स्ट्रोक आला असता. टेक्निकली बॅटिंग करणं गरजेचं आहे. क्रिकेट सोपं नाहीये. सर्वांना वाटतं की क्रिकेट सोपं आहे की फक्त खेळायचं आहे, परंतु क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस, तुम्हाला तुमचा फिटनेस खूप महत्वाचं आहे. की छोट्या छोट्या गोष्टींवर अभ्यास केला जातो क्रिकेटमध्ये पण. पॉलिसाठी प्रणित या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेलेत ऑन द राईस. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील तिकडे मात्र 2. धावफलक 2 ने पुढे जाईल. 31 रन झाले धावफलकावरती. थर्टी 31 धावाचं झाले धावफलकावर. शेवटची ओव्हर चालू आहे. शेवटचे काही बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. कितपर्यंत टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना टीम विघ्नार्था. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. कोणी क्रिकेट खेळायला आलंय, कोणी बघायला आलंय, कोणी मजा घ्यायला आलंय, कोणी एन्जॉय करायला आलंय. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक एंडला मात्र इकडे थ्रो केलाय. थ्रो करायचा होता कर्जतला, गेला कसाऱ्याला. मोये मोये होता है. मुंबई है, यहाँ पर सब कुछ होता है. कॅन्सल झाला ना मगाशी. चेक केलं जाईल पुन्हा एकदा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकात दुसरा मोठा स्ट्रोक आला तर 40च्या घरामध्ये स्कोर जाऊ शकतो. 32 रन झाले धावफलकावरती. प्रणितने एक जबरदस्त स्पेल टाकला आपल्या टीमसाठी. इकॉनॉमी बॉलिंग केली. स्कोर थोडा शांत ठेवला गेलाय. प्रणित अनुभव आहे त्याच्याकडे. लेदर बॉल क्रिकेटचं देखील त्या रनअप वरूनच समजतंय. लेदर बॉल क्रिकेट देखील एक चांगलं खेळले. खेळाडूच्या परफॉर्मन्स वरून समजतं की हा किती लेवलचं एक चांगलं क्रिकेट खेळतोय, शिकतोय. प्रणित माधव या बॉलवर समोर टाकला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन्स मिळतील तिकडे. सर्वच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळले गेले. 34 रन झाले धावफलकावरती. नको. 34 धावा झाले धावफलकावर. एक विकेट गेली आहे.
खूप महत्वाचा बॉल आहे हा पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. या बॉलवर मात्र इकडे बॅट एज आहे. सो 1 रन तिकडे मिळेल. 35 झाला आणि 36 टार्गेट आहे. हे आमचे दोन मित्र बघा VIP बॉक्स मधून मॅच बघत होते. मॅच समरी आपण पाहू शकतो दोघांनी एक जबरदस्त खेळ केला. मात्र विशेष सन्मान केला जाईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री राजेंद्रजी महाडिक साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आज साहेबांची देखील उपस्थिती लाभली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री राजेंद्रजी महाडिक साहेब आणि हा साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा विशेष आभारी असणार आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. धन्यवाद समीरजी मावळे. धन्यवाद राजेंद्रजी महाडिक साहेब. मनपूर्वक आभारी असणार आहेत. धन्यवाद समीरजी मावळे. धन्यवाद राजेंद्रजी महाडिक साहेब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. व्हॉट यू कॉम्बॉक्स. सहभाग घेतला होता. प्रथमतः विनंती असेल ड्रीम 11 लालबाग या संघाचे संघमालक जगन्नाथजी महाजन आपण या व्यासपीठावर आपला विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. विदिशा स्टार्स या संघाचे संघमालक प्रज्योतजी कदम साहेब आपणास देखील विनंती आपण देखील यायचे व्यासपीठावर. विदिशा स्टार हा संघ या वर्षी अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आणि त्या संघाचे संघमालक प्रज्योतजी कदम यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. श्री श्रीमंत समर्थ या संघाचे संघमालक शैलेश शेडगे आपण देखील यायचे व्यासपीठावर. आपला देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. श्री 11 संघाचे संघमालक अमयजी जाधव यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. रॉयल स्टॅलियन्स या संघाचे सर्वेसर्वा संघमालक रियांश ज्ञानदीप कासावकर यांना देखील विनंती आपण देखील यायचे. ओळे दुसऱ्या डावाकडे. 36 धावांचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. विघ्नार्थ संघ त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंज आता मात्र पाठलाग करेल 36 धावांचा. मकरंद आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 36 धावांचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहत आहोत आणि बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा.
स्ट्राईक एंडला प्रणित, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मकरंद, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर यश पवार. 30 बॉलमध्ये रन्स करायचे आहेत 36. मॅचला होती दुसऱ्या डावाला सुरुवात. 30 बॉल 36 करायचे आहेत. ती चेंडू आणि 36 धावांची गरज. लेट्स प्ले. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु रन्स मिळतील तिकडे 2 रन. 2 रनने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. यावर देखील ऑफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सोहम सोहम आहे ना लक्ष. करण भोपी. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली. प्रणितने 4 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 32 धावांची गरज आहे 28 बॉल मध्ये. 28 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आहे. 28 बॉल 32 करायचे आहेत. एलिमिनेटेड राऊंडची ही मॅच आपण पाहत आहोत. डू ऑर डाय करो या मध्ये जो जिंकेल संघ तो मात्र पुढे जाईल. स्ट्राईक केला बॅटर पुन्हा त्या प्रणित बॉलिंगसाठी यश पवार. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॉल मात्र आतमध्ये आलाय, परंतु बघता बघता आपण पाहिलं तर 2 रन मिळतील. 1 रन त्यांनी केला आणि 1 रन झाडाने दिला. सो झाडामुळे थोडं कन्फ्युज होतं रन्स करायला. 6 रन झाले धावफलकावर. थोडी मॅच शांत चालू आहे. 36 रनचं टार्गेट आहे आता मात्र जिंकण्याकरिता 27 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. प्रज्योत कदम आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रज्योत कदम आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती या. विदिशा स्टारचे संघ मालक आहेत प्रज्योतजी कदम. आपण व्यासपीठावरती या. या बॉलवर देखील पुन्हा एकदा यशने चांगलं कमबॅक केलं गेलंय. 4 बॉल मध्ये 6 रन्स खर्च केले गेले आहेत. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना यश पवार. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आडव्या बॅटने खेळले गेलेत. रन मिळतील तिकडे 2. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रणित माधव. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 8 रन झाले धावफलकावर. हे आपलं सर्व प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा प्रणित स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी यश पवार. या बॉल देखील फुलर लेंगचा बॉल गॅप मध्ये खेळले गेले. डीप मध्ये आहेत फिल्डर. क्विक आले, परंतु 1 रन कंप्लीट होईल. बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 9 धावा झाल्या धावफलकावरती.
योगेशदादा पाटील क्रीडांगण. आज या क्रीडांगणावरती आपण एक क्रिकेट भव्य दिवस आयोजन केलं गेलंय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 16वं पर्व. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल एक जबरदस्त स्पिन केलं गेलंय. अक्षय शेडगे येतात बॉलिंग साठी. दुसरी ओव्हर घेऊन विकेट डॉट बॉल काढावे लागतील तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक करू शकतील विघ्नार्था. जिंकायचे तर कुठे ना कुठेतरी विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. या बॉलवर फुलर लेगचा बॉल, फुल टॉस बॉल आणि रन्स मिळतील तिकडे 2. सुरुवात चांगली केली गेली आपण पाहिलं तर इकडे या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जबरदस्त पिचिंग करत असताना अक्षय शेडगेला माहिती आहे की एकाच दुसरीवर सेफ आली तर आपण पण मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. लीग मॅचचा प्रेशर वेगळा असतो, डुआर डायच्या मॅचचा प्रेशर वेगळा असतो, सेमीफायनलचा प्रेशर वेगळा, फायनलचा मॅचचा प्रेशर वेगळा आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय शेडगे. स्ट्राईक एंडला प्रणित माधव. सर्व रन्स प्रणित माधवने केली आहेत. 9 बॉलमध्ये 11 रन्स वरती काय एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. स्ट्राईक घेतली आणि त्या ज्या फ्लो मध्ये बॅटिंग करतात. या बॉलवर मात्र दांडे गोल. अक्षय शेडगेचा सेलिब्रेशन. बॅटर आउट. पाहिला गेला आणि थोडे डबल माइंड झाले प्रणित. दांडी उडवली गेली तिकडे. बॅटरला बाहेर जावं लागेल, प्रणितला मात्र बाहेर जावं लागतंय. कहाणी में ट्विस्ट. 11 रन्स वरती 1 विकेट गेलाय. 111 स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो. न्यू बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. संकेत राणे येतात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करावी लागेल संकेत राणेला. इनिंग खेळणं गरजेचं आहे. टीमला काय गरजेचं आहे ते बघून विचार करून क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे. बॅट आणि बॉलचं युद्ध म्हणजे क्रिकेट आहे. एकाला बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची, एकाला फिल्डिंग करायची आहे. सांघिक खेळ आहे. एका दुकाने हा खेळ खेळला जात नाहीये, एकट्याने हा खेळ जिंकला जात नाहीये. 11 रन झालेत, 1 विकेट. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय शेडगे. या बॉल ऑफ ट्रॅकर बॉल. चाबूक स्ट्रोक. बॅडमिंटन स्टाईलने फटका खेळले गेले. सिंगल रन मिळेल तिकडे, धावफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत. या बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल आपण पाहिलं तर खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. कॅच जज केली जाते. बॅटर आउट. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. दोन मिनिटं थांबायचा. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, सो चेक केलं जाईल. बीमरचा रिव्ह्यू आहे. थांबा, अंपायर कळवतील.
कोणालाच काही समजलं नाही तरी आरडाओरडा चालू आहे. हेच क्रिकेट आहे. सो एन्जॉयमेंट पाहिजे. अंपायर फक्त एलईडी स्क्रीनवरच आमच्यापर्यंत कळवतील. सेलिब्रेशन तर तगडं केलं भाऊने. वरचा मन राग इकडेच काढला लगेच. नो बॉल. आणि संकेत राणेचं पण धगधग करत असेल हार्टबीट की विकेट होती की नव्हती, होती की नव्हती. परंतु संकेत राणेला थोडा वाटत होता की हा नो बॉल असावा. लहान मुलगा देखील अगदी एन्जॉय करतोय. अर्णव अर्णव डान्स अगदी एकच रन असणार आहे नो बॉलचा. राणे साहेब तुम्ही रन पण पाहिजे तुम्हाला, आउट पण नकोय. सर्व कसं मिळणार. मुंबई आहे. सो मॅच आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी ही शांत होताना पाहायला मिळते. स्ट्रायकेटला संकेत राणे. या बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ओ वा जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले. सतीश मित्रांनो एफर्ट साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त एफर्ट्स. कॅच होईल का नाही होईल परंतु मी स्वतःचे एफर्ट्स देणार. कॅच पकडली असती तर व्हिडिओ एडिट झाले असते. रन झाले आतापर्यंत 14 रन. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 14 रन झाले. धावफलकावर 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 22 करायचे. 4 रन वरचढ आहेत. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ बाजी मारेल. रॉयल चॅलेंज जिंकेल की आपण पाहिलं तर विघ्नहर्ता. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेसाठी. म्हणजे अजून 2 मॅच शेड्यूल बाकी आहे. यानंतर क्वालिफायर 2 आणि मेगा फिनाले. बॉलिंगसाठी कौस्तुभ येत आहेत. 18 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 22. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणता संघ मात्र बाजी मारेल. अठरा बॉल 22 करायचे. बॉलिंगसाठी कौस्तुभवर जबाबदारी दिली गेली आहे. ही खूप महत्वाची ओव्हर आहे. अठरा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. तिसरी ओव्हर खूप महत्वाची आहे. निर्णायक ओव्हर आहे. 18 बॉल 22. या बॉलवर देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन मिळेल. संकेत राणेला एक जीवनदान मिळालंय. त्याचा फायदा उचलावा लागेल. कौस्तुभला पण माहिती आहे की आपली ओव्हर खूप निर्णायक आहे. रन्स मात्र थोडी कंजूसीपणे खर्च करावे लागतील. विकेट डॉट बॉल खूप महत्वाची आहे. टीम विघ्नहर्ता त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर फाईट करते रॉयल चॅलेंज. या बॉल देखील आतली कडा घेतली गेली आहे. बेल उडवली गेली आहे. सेलिब्रेशन कौस्तुभचं वा. आणि बॅटर आउट. संकेत राणेला बाहेर जावं लागेल.
कौस्तुभने सेलिब्रेशन केलं. युनिक सेलिब्रेशन होतं. मग इंटरनॅशनल क्रिकेटला देखील अशा अनेक सेलिब्रेशन टीम मध्ये फेमस आहे. झिम्बाब्वे टीमचं पण एक सेलिब्रेशन वेगळं राहिलंय. वेस्ट इंडिज टीमचं एक वेगळं सेलिब्रेशन राहिलंय विकेट घेतल्यानंतर. बॉलिंगसाठी आपण पाहता कौस्तुभ 15 रन्सवरती 2 विकेट गेले. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर सोहम. या बॉलवर देखील ऑफ ट्रॅकर बॉल. खेळाडू आहे तिकडे आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट. सतीश होते तिकडे. ची आठवण करून देत आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते कुठे ना कुठे तरी. मात्र विकेट जाताना आपण पाहिलं तर नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आले. आता राजन येत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले गेलेत. कौस्तुभ हॅट्रिक कंप्लीट करेल का? सो पहिली 3 दिवसातील हॅट्रिक कंप्लीट करेल का कौस्तुभ? कौस्तुभ बेहरे. जबरदस्त कॅच पकडली गेली तिकडे आपण पाहिलं तर. सतीश बेहरेने एक जबरदस्त कॅच तिकडे कलेक्ट केली. 15 चेंडून 21 धावांची गरज आहे. समीकरण वाढत चाललंय. जय आचार्य यांच्याकडून जर कौस्तुभने हॅट्रिक कंप्लीट केली तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. पंधरा रन झाले धावफलकावर. 3 विकेट गेलेत. 15 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेलाय. डीप मध्ये आहेत खेळाडू तिकडे आपण परत फेकी करतील परंतु सिंगल रन मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मॅच मध्ये चुरशीची आपण पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. 36चं टार्गेट होतं. सर्वांना वाटलं ही मॅच थोडीफार मात्र वन साइड होईल परंतु ही मॅच रंगताना पाहायला मिळतीये. जबरदस्त बॉलिंग करतायत कौस्तुभ. अक्षय शेडगेने देखील एक जबरदस्त ओव्हर टाकली. यश पवारने देखील पहिल्या ओव्हरचा स्पेल जबरदस्त टाकला. 16 रन्सवरती 3 विकेट. 14 बॉल 20 करायचे आहेत. या बॉल लोअर फुल टॉस बॉल फ्लिक केल्या गेले. फक्त दिशा दिली गेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील तिकडे. 2-1 कळवतील अंपायर आमच्यापर्यंत. 2 रन आहेत. 2 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 18 रन झाले धावफलकावर. अर्धा पल्ला गाठलाय. आता अर्धा पल्ला गाठायचा आहे. 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 18 धावा झाल्यात. 13 बॉल 18 करायच्यात. हा बॉल खूप महत्वाचा आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल का? टीम विघ्नार्थ त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो रॉयल स्टायलर्स. एक जबरदस्त मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट. कधी विकेट, कधी डबल, कधी सिंगल, कधी विकेट. लालबाग क्रिकेट धमाका. मकरंद ओपनिंगला आला होता आणि पहिला बॉल फेस तरी आता केलाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा कौस्तुभ. स्ट्राईक एंडला मकरंद. हलकेसे ऑफ स्टिकला सफल झाले होते. वेगवान बॉल पाहिला गेलाय. 3ऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. गुड बॉलिंग. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन खर्च करत असताना आपण इकॉनॉमी बॉलिंग केली आणि 2 विकेट मिळवले गेले. कौस्तुभची एक जबरदस्त ओव्हर.
गुड बॉलिंग कौस्तुभ. स्पोर्टिक आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट तिकडे होतोय. मिळेल का? राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे 16वे पर्व. बघता बघता ही मॅच आपण पाहिली तर क्लोज येताना पाहायला मिळते. 36 धावांचं टार्गेट होतं. बॉलिंग साठी अक्षय शेटगे. स्ट्राईक एंडला राजन. बॅटिंगच्या कीपरच्या रोलमध्ये त्याचा सक्का भाऊ आहे, परंतु भाऊ घरी. मैदानाच्या आतमध्ये भाऊ वगैरे काही नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फक्त क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग ब्रेक करायचा प्रयत्न करत होते, परंतु तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17 करायचे आहेत. कोणता संघ बाजी मारेल या मॅच वरती? या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग ब्रेक. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता 12 बॉल 16 करायचे आहेत. रॉयल चॅलेंज संघ पण मॅच सोडणार नाहीये. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु येईल तिकडे डॉट बॉल. मॅच अगदी चुरशीची होताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 11 बॉल 16 करायचे आहेत. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कोणता संघ मात्र बाजी मारेल? संपूर्ण या परिसराचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती की कोणती टीम चॅम्पियन होईल. लालबाग क्रिकेट धमाका. 20 रन्स वरती 3 विकेट गेलेत. 11 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. रॉयल स्टायलन्स. या बॉलवर फिंगर रोल केले होते. हवेत जातोय बॉल. खेळाडू आहे तिकडे डीप मध्ये. कॅच पकडतील का? आणि कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. एक कॅच मॅचचं पूर्ण कायापालट करू शकते. 21 रन झाले धावफलकावरती. 3 विकेट गेले. 10 बॉल मध्ये 15 धावा करायच्या आहेत. 10 बॉल 15. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत मकरन, जे ओपनिंगला आले होते. मकरनकडे पण संयम चांगला आहे. इनिंग खेळावी लागेल. 10 बॉल 15 पण या ग्राउंडवर होऊ शकतात. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल आपण परत निघून जाईल डिक्लर झोन मध्ये. रन्स मिळतील तिकडे 2. धावफलक पुन्हा एकदा मात्र 2 ने पुढे जाईल. 23 रन झाले धावफलकावर. 3 विकेट गेलेत. 9 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 9 बॉल 13. 13 ना मेरा. 9 बॉल 13. एका दुसरा चौकार मॅच मध्ये येईल का? मकरनकडे संयम आहे.
या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय व्यासपीठावर. झेल टिपला गेला तिकडे. जगन्नाथ महाजन हा ड्रीम 11 संघाचे ओनर आहेत ते बोलले बघा मी पण एक चांगलं क्रिकेट खेळू शकतो आणि एन्जॉय केलं त्यांनी पण क्रिकेट. गुड कॅच. 24 8 बॉल 12. या बॉलवर स्लोअर वन. वा जबरदस्त बॉल पाहत असताना पण पाहिला गेलाय. अक्षय शेडगे परंतु रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. काय स्लोअर वन टाकला अक्षय शेडगेने. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. फेअर डिलिव्हरी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लोअर वन म्हणजे अनेक स्पेशलिस्ट राहिले. मग विजय पावलेचा देखील स्लोअर वन पाहण्यासारखा होता. भुवनेश्वर कुमारचा देखील स्लोअर वन पाहण्यासारखा राहिला. असाच एक स्लोअर वन. गुड बॉलिंग. विवेक शेलारचा पण स्लोअर वन पाहण्यासारखा राहिला गेला. त्यामुळे स्लोअर वन टाकणं ही कला आहे. या बॉल देखील फिंगर रोल केले होते. पुन्हा एकदा बॉल हवे जातोय. एक रन तर कंप्लीट केले गेली आहे. हँड्स अप. सो डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र मिळेल. सिंगल. जबरदस्त बॉलिंग केली अक्षय शेडगेने देखील. या ओव्हरमध्ये रन्स केले गेले आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 रन. 6 चेंडूने 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11 करायचे आहेत. क्रुशल मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच. 6 बॉल 11. सहा चेंडूंनी जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. दोन्ही ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली. अक्षय शेडगेने एक जबरदस्त स्पेल टाकला. सुनय गुरव बॉलिंगसाठी सुनय गुरव येत आहेत. 6 बॉल 11 करायचे. सुनय गुरव तू बॉलला आता फिरव. सुनय गुरव स्ट्राइक एंडला बॅटर आहेत. राजन. 6 बॉल 11. हाय व्होल्टेज मॅच. बेस्ट टॉस आहेत. बेस्ट. 6 बॉल 11 करायचे आहेत. या बॉलवर समोर उडवला गेला. स्टँड अँड डिलिव्हर. कडक परंतु लक नाहीये. टायमिंग तर चांगला होता परंतु लक नाहीये. काय फटका खेळला होता राजन. आर फॉर राजन आणि आर फॉर रन. राजन 27. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. अक्षय शेडगेला पण वाटलं की चौकार जातोय की काय परंतु दीर्घ श्वास घेतला त्यांनी आणि बोलला रुको. 2 रन है यहाँ पर. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरच्या देखील ट्रॉफीज इकडे आल्यात. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची देखील ट्रॉफी आपण पाहू शकतो. पाच बॉल 9 ला हाफ ट्रॅकर बॉल. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र तिकडे मिळेल. अंपायर कळवतील. एक रन आहे. डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. राजन साली मात्र चान्स घेईल का. समोर खेळावा लागेल. एक 6 येईल का. 4 चेंडूने 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8. कुठल्या टीमची कुठली टीम लावणार वाट. मॅच आले 4 बॉल 8.
4 बॉल 8 जबरदस्त मॅच 4 चेंडू 8 धावा. या बॉल देखील पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला पण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलं. तिकडे येईल डॉट बॉल. जबरदस्त पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटरला थांबवलंय. विघ्नार्थ संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत असताना 36 धावांचं टार्गेट होतं. सर्वांना वाटलं इझिली मॅच होईल परंतु दुसरा डाव रंगताना पाहायला मिळाला. 3 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज आहे. 3 बॉल 8 करायचे आहेत. तीन चेंडू 8 धावा. काहीतरी कर भावा. भावाला 6 लगावा लागेल. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत परंतु फटका फसताना पाहिला गेलाय. बॉल मात्र तिकडे ट्रॅव्हल होईल. 2 रन्स मिळतील. आमचे दोघं मित्र व्हीआयपी बॉक्स मध्ये बसलेत. मॅचचा आनंद घेत आहेत. सोहम आणि तनिष दोघांनी जागा एकदम मस्त पकडली आहे. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. सिक्सर येईल का? 2 बॉल 6. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बाउन्सर पाहिला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल. आता 1 बॉल 6 करायचे आहेत. काय मॅच आली गेले. जबरदस्त बॉलिंग करत असताना सनी गुरव सुनाय गुरव जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये सुनाय 1 बॉल 6. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कोणता संघ बाजी मारेल यावर अजूनही क्वेश्चन मार्क आहे. 1 बॉल 6 ला षटकार येईल का? राजन साली. राजननी जरा 6 लगावलं तर संपूर्ण लालबाग मध्ये राजनची एक वेगळी चर्चा असेल. 1 बॉल 6. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण मॅचला प्रोत्साहित करून 1 बॉल 6 मॅच येते. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक बॉल 6 करायचे आहेत. राजनचा भाऊ बाजूला आहे रोहन. 1 बॉल 6. कोण जिंकणार पहा. या बॉलवर फटका फसला गेलाय. विघ्नार्थ संघाने मात्र बाजी मारली आहे. अभिनंदन. हार्ड लक टीम रॉयल स्टायलन्स. अभी धन्यवाद 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 डीजे. धन्यवाद.